नावाप्रमाणेच विशाल असलेला किल्ला विशाळगड कोकणातल्या बंदरांना कोल्हापूरच्या बाजारपेठेशी जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला। शिवकाळात महत्त्व लाभलेला हा किल्ला इंग्रज काळापासून दुर्लक्षिला गेला तो आज तागायत। आज या गडावर साधं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाहीये। पाण्याची वगैरे एक टंचाई आहे, स्थानिक लेवलला आहे, म्हणजे नळ पाणी योजना आहे, पण तरी पण कसं बऱ्यापैकी एवढं पाण्याची अजून व्यवस्था नाही आहे आपल्याकडे। जास्तीत जास्त कसं लाईटचा एक अभावी जास्त परिणाम आहे। लाईट नसती आहे 24 तास, तर आपण लाईट नसतीच आहे, कारण खाली पायथ्याहून गडावर यायला भाविकांना जास्तीत जास्त हे त्रास होतो। रात्रीच्या वेळी भाविक लहान मुलांना वगैरे घेऊन येत असतात, स्ट्रीट लाईटला लाईट वगैरे दिव्याची सोय नाही आहे। गडावर असलेल्या अनेक ऐतिहासिक विहिरी आणि लहान मोठे तलाव आता नामशेष झालेत आणि जे काही जलस्रोत आहेत ते उन्हामुळे आटलेत। परिणामी गडावरचे रहिवासी आणि पर्यटकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याशिवाय गत्यंतर नाही। विशाळगडाच्या पायथ्याशी उतरल्यानंतर वाहनतळ आणि विशाळगडामध्ये एक दरी आहे। पूर्वी या दरीत उतरूनच विशाळगडावर जावं लागत असे, मात्र आता या दरीवर लोखंडी पूल बांधण्याचं काम सुरू आहे, तेही अगदी कासवाच्या गतीनं। त्यामुळे गडावर ये जा करणाऱ्या पर्यटकांना प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत। शिवाय आपल्या जवळचं साहित्य गडावर नेण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो। गडावर जाण्यासाठी आधीपासूनच्या असलेल्या वाटा आता धोकादायक झाल्यात। याशिवाय गडावरच्या दुर्मिळ ठेव्याकडे राज्य आणि केंद्र सरकार यापैकी कोणीही लक्ष दिलेलं नाही। ठिकाणी पाण्याची गैरव्यवस्था आहे। पाणी जसं पाहिजे यात्रेकरूंसाठी असं मुबलक पाणी नाही आहे। गजापुरातून पाणी आणलेलं आहे, परंतु ते काय लाईट असेल तेव्हा पाणी, लाईट नसेल तेव्हा पाणी नाही। मग येणाऱ्या यात्रेकरूंचे आणखी वरती राहणाऱ्या लोकांचे हे पाण्याशिवाय हालच होतात। भाविकांना हे आता 20 वर्षहून लाईन झालेले आहे, ते पाक पोल बिल गंजलेत आणि त्यामुळे सगळं धोका होण्याची शक्यता जरूर आहे। गड पायथ्याशी असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला राहण्यासाठी अनेक अनधिकृत हॉटेल झालेली आहेत, मात्र त्यांचा वापर जुगार आणि पार्ट्यांसाठीच होतो। तर शौचालयाची सोय नसल्यानं किल्ल्यावर दुर्गंधीचा फैलाव झालाय। स्मारकाच्या नावानं राजकारण करणाऱ्या नेत्यांना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा जिवंत साक्षीदार असलेल्या किल्ल्याचं संरक्षण करता येणार नाही का, असाच प्रश्न सामान्य विचारतायत। अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।